Okay. Good morning to all of you. आपण अँटीकोलिनर्जिक लेक्चर मागील 2 लेक्चरमध्ये अँटीकोलिनर्जिक टॉपिक डिस्कस केला होता. राहिलेला टॉपिक आज आपण पाहणार आहोत. तर मागील लेक्चरमध्ये काही फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स मी आपल्याशी डिस्कस केले होते आणि आय रिलेटेड ऍक्शन्स आपण पाहिले होते की अँटीकोलिनर्जिक ड्रग जे आहेत ते मिड्रेसिस करतात, त्याचप्रमाणे सायक्लोप्लेजिया करतात, विजन इज फिक्स फॉर फार ऑब्जेक्ट, आणि त्याचबरोबर अँटीकोलिनर्जिक ड्रग ड्रेनेज ऑफ ॲक्वेस ह्युमर हॅम्पर करतात, त्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं, त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रग हे ग्लाउकोमामध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. त्याचप्रमाणे लॅक्रिमल सिक्रिशन अँटीकोलिनर्जिक ड्रग हे कमी करतात. हे आपण ऍक्शन पाहिल्या होत्या आणि त्यातले जे ड्रग मिड्रेसिस करतात त्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिले होते ॲट्रोपिन, होमॅट्रोपिन, सायक्लोपेंटोलेट आणि ट्रॉपिकामाइड. तर त्याविषयी जर पाहायचं झालं तर MCQ जो होता की ट्रॉपिकामाइड इज द क्विकेस्ट and briefest acting anticholinergic drug. So out of these four, for refractory error testing, which is best? कोणता ड्रग ह्या 4 पैकी रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग साठी चांगला असेल? Tropicamide. Okay, quickest acting and shortest. However, we have discussed in children, we preferred atropine because in children cholinergic tone is very high, so we required strong anticholinergic drug for refractory error testing. So in this case, out of these four, atropine is strongest anticholinergic drug. So in children, cholinergic tone is very high. So to counteract that tone, we require strong anticholinergic. So for refractory error testing in children, we prefer atropine. In majority of the cases for refractory error testing, we preferred tropicamide. Okay. आता अँटीकोलिनर्जिक ड्रग हे मिड्रेसिस करतात आणि ॲड्रिनर्जिक ड्रग ही मिड्रेसिस करतात. आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि ॲड्रिनर्जिक ड्रगचं आय रिलेटेड काय चेंजेस आहेत किंवा काय डिफरन्शिएटिंग पॉइंट आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. MCQच्या दृष्टीने ही स्लाइड महत्वाची आहे. एक्झाम मध्ये डिटेलमध्ये तुम्हाला याच्याविषयी कोणी विचारणार नाही. तर आपण पहिले अँटीकोलिनर्जिक ड्रगचे काय इफेक्ट होते आपण पाहिलेले आहे. तर आपण पाहिलं होतं की अँटीकोलिनर्जिक ड्रग जे आहेत ते मिड्रेसिस करतात. ओके. आणि हे मिड्रेसिस जे आहे हे ड्यू टू ब्लॉकेज ऑफ M3 रिसेप्टर प्रेझेंट ऑन सर्क्युलर मसल, त्यामुळे सर्क्युलर मसलचं कॉन्स्ट्रिक्शन नाही होणार आणि मिड्रेसिस होईल आणि त्याला आपण पॅसिव्ह टाइप ऑफ मिड्रेसिस असं म्हणतो. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर पॅसिव्ह टाइप ऑफ मिड्रेसिस. ओके. तर ही एक पॉइंट आपण पाहिला होता. त्यानंतर आपण पाहिलं होतं की अँटीकोलिनर्जिक ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर सायक्लोप्लेजिया. सायक्लोप्लेजियालाच आपण पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन म्हणत होतो आणि त्यामध्ये विजन इज फिक्स फॉर फार ऑब्जेक्ट. ओके. हे पॉइंट पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की अँटीकोलिनर्जिक ड्रग व्हॉट इज द इफेक्ट ऑन लाईट रिफ्लेक्स. लाईट रिफ्लेक्स काय होतो अँटीकोलिनर्जिक ड्रगने? No effect. नो इफेक्ट किंवा लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स आपण म्हणू शकतो. लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स म्हणजे लाईट रिफ्लेक्स येणार नाही. ओके. काय येणार नाही ते आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. कारण सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊन मिओसिस होतं लाईट रिफ्लेक्स मध्ये. जेव्हा आपण डोळ्यात लाईट टाकतो तेव्हा पिपिल साईज कमी होते आणि ती कमी का होते? सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं.
ओके, M3 रिसेप्टरवर ऍसिटिल कोलिन ऍक्ट होऊन सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊन मिओसिस होतं. तर ते मिओसिस आता जर अँटीकोलिनर्जिक ड्रग दिलेला असेल ॲट्रोपिन, तर ते मिओसिस होणार नाही, कारण M3 रिसेप्टर ॲट्रोपिनने ब्लॉक असेल. म्हणून डोळ्यात जरी लाईट मारला तरी पण प्युपिल साईज कमी होणार नाही, म्हणजेच लॉस ऑफ लाईट रिफ्लेक्स. तो आपण म्हणू शकतो लाईट रिफ्लेक्स इज ऍबसेंट. लाईट रिफ्लेक्स इज ऍबसेंट असं म्हणू शकतो. ओके, लाईट रिफ्लेक्स इज ऍबसेंट. ओके, आणि चौथा आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग responsible for decreased aqueous humor drainage. So, what will be the effect on intraocular pressure? Increase. Increase in the intraocular pressure because aqueous humor drainage is affected. Okay, aqueous humor drainage is decreased. So, aqueous humor accumulated in the eye. So, rise in intraocular pressure. आता जर ॲड्रेनर्जिक ड्रगचा विचार केला तर काय काय आय रिलेटेड इफेक्ट आहेत. ॲड्रेनर्जिक ड्रग पण मिड्रेसिस करतात, बट इट इज ड्यू टू action of adrenergic drug on alpha-1 receptor present on radial muscle. There is contraction of radial muscle away from center and it results in mydriasis. This type of mydriasis is active type of mydriasis. Okay, now cycloplegia is due to blockage of M3 receptor present on ciliary muscle. There is a relaxation of ciliary muscle. Okay, and cycloplegia occur due to that. So there is a cholinergic and anticholinergic system, or we can say muscarinic receptor related effect is there. In case of accommodation, spasm of accommodation or cycloplegia, there is no involvement of adrenergic system. So adrenergic drug or anti-adrenergic drug do not affect this vision. Okay, so adrenergic drug do not produce cycloplegia. Okay, so adrenergic drug produce mydriasis, but no cycloplegia. You have to remember. And anticholinergic produce mydriasis as well as cycloplegia. Okay. In case of adrenergic drug, mydriasis occur. आणि त्या पेशंटमध्ये ज्याला ॲड्रेनर्जिक ड्रग दिले आणि मिड्रेसिस झालेला आहे, अशा पेशंटमध्ये जर आपण लाईट मारला तर लाईट मारल्यानंतर ब्रेनमध्ये इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होईल. ऍफरंट पाथवे थ्रू सिग्नल ब्रेनकडे जाऊन इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होईल आणि तो इफरंट पाथवेनी सिग्नल सिलेरी सर्क्युलर मसल ऑफ आयरिसकडे येतील आणि तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज होईल. आणि ह्या ॲड्रेनर्जिक मेडिएटेड मिड्रेसिस मध्ये मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक झालेले नसतात, त्यामुळे ऍसिटिल कोलिन M3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन प्युपिल साईज कमी होते. म्हणजेच लाईट रिफ्लेक्स लॉस होतो का ॲड्रेनर्जिक ड्रगने? नाही. लाईट रिफ्लेक्स इज नॉट लॉस किंवा लाईट रिफ्लेक्स इज प्रेझेंट आपण म्हणू शकतो, नॉट लॉस. ओके, आणि ॲड्रेनर्जिक ड्रग यू हॅव टू रिमेंबर they responsible for increased drainage of aqueous humor, so intraocular pressure is decreased with adrenergic drug. Okay, with adrenergic drug intraocular pressure is decreased. So these are the differentiating point between anticholinergic and adrenergic drug on eye. परत एकदा रिपीट करतोय, अँटीकोलिनर्जिक ड्रग प्रोड्यूस मिड्रेसिस, इट इज ऑफ पॅसिव टाइप, plus they also responsible for cycloplegia. There is a loss of light reflex. Light reflex is absent in case of anticholinergic drug, and they are responsible for rise in intraocular pressure. In contrast to that, adrenergic drug produce active type of mydriasis but no cycloplegia. Light reflex is not lost with adrenergic drug and intraocular pressure is decreased with adrenergic drug. तर अँटीकोलिनर्जिक आणि ॲड्रेनर्जिक ड्रगचे आय रिलेटेड डिफरन्शिएटिंग पॉइंट लक्षात आले तुमच्या? हो सर. ओके, तर तेच आहे पहा, मी जे डिस्कस केले.
Anticholinergic drug responsible for mydriasis. It is of passive type mydriasis. There is a cycloplegia, loss of light reflex is there, and there is rise in intraocular pressure. There is rise in intraocular pressure. आता in contrast to that, adrenergic drug काय करतात? Adrenergic drug responsible for mydriasis. It is of active type. There is no cycloplegia, no loss of light reflex, and there is decreased intraocular tension due to use of an adrenergic drug. Adrenergic मध्ये एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर फिनिलेफ्रिन. ओके, फिनिलेफ्रिन इज ए adrenergic ड्रग. म्हणजे अँटीकोलिनर्जिक मध्ये तुम्ही ॲट्रोपिन, होमॅट्रोपिन, सायक्लोपेंटोलेट, ट्रोपिकॅमाइड हे नाव ऐकलेत. ॲड्रेनर्जिक मध्ये आय रिलेटेड जर कॉमनली यूज केलं जाणारा ड्रग असेल तर त्याचं नाव आहे फिनिलेफ्रिन. ओके, ऐकलंय फिनिलेफ्रिन तुम्ही? आय ड्रॉप मध्ये पाहिला यूज त्याचा, आय ड्रॉपच्या फॉर्म मध्ये फिनिलेफ्रिन. ओके, फिनिलेफ्रिन आय ड्रॉप. ओके ओके. आता तिसरा डिफरन्स, आता नंतरचा डिफरन्स आहे की आय मध्ये दोन प्रकारच्या टेस्टिंग असतात. रिफ्रॅक्टरी टेस्टिंग एक आहे आणि फंडोस्कोपी टेस्टिंग आहे. ओके, एक रिफ्रॅक्टरी टेस्टिंग. रिफ्रॅक्टरी टेस्टिंग मध्ये आपण जो नंबर चेक करतो तो त्याला रिफ्रॅक्टरी टेस्टिंग असं म्हणतात. ओके, आणि दुसरं आहे फंडोस्कोपी. फंडोस्कोपी मध्ये रेटायनाचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण पाहतो फंडोस्कोपी एक्झामिनेशन मध्ये. तर रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी मिड्रियासिस प्लस सायक्लोपेजियाची गरज असते आणि फंडोस्कोपी एक्झामिनेशन साठी फक्त मिड्रियासिस लागतं, नो सायक्लोपेजिया. मग आपण जर विचार केला तर अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि ॲड्रेनर्जिक ड्रग मध्ये रिफ्रॅक्टरी टेस्टिंगला कोणते ड्रग प्रेफर केले जातील आणि फंडोस्कोपीला कोणते ड्रग प्रेफर करायला पाहिजे? Adrenergic for fundoscopy Yes, and anticholinergic for refractory testing. very good. The anticholinergic drug we prefer for refractory testing because we require both mydriasis and cyclopegia. And fundoscopy examination only mydriasis is required, no cyclopegia is required. So for fundoscopy examination point of view, we prefer adrenergic drug. So this is another difference. Okay. So we have discussed anticholinergic drug produce passive mydriasis while adrenergic drug produce active mydriasis. Next point already I have discussed, anticholinergic drugs are preferred for refractory testing while adrenergic drugs are preferred in fundoscopy. Reason I have discussed, for refractory testing both mydriasis and cyclopegia is required. Anticholinergic drugs produce mydriasis as well as cyclopegia. While for fundoscopy examination only mydriasis is required, no cyclopegia is required. That's why for fundoscopy examination we prefer adrenergic drug. Okay. Coming to the lacrimation point of view, on lacrimal gland muscarinic receptor present cholinergic system responsible for increased lacrimation. So anticholinergic drug decrease lacrimation, while adrenergic drug do not have any action on the lacrimation because no receptors are located on lacrimal gland. Adrenergic receptors are not present on lacrimal gland. That's why adrenergic actions are not there related with lacrimal gland. Okay, so these are the differentiating points. Okay, लक्षात आले अँटीकोलिनर्जिक आणि ॲड्रेनर्जिक ड्रगचे आय रिलेटेड डिफरन्शिएटिंग पॉइंट्स, ऍक्शन रिलेटेड डिफरंट पॉइंट. सर ऍड्रेनर्जिक ड्रग मध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर कसं कमी होतं? ॲड्रेनर्जिक ड्रग मध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर, adrenergic drug responsible for decrease synthesis of aqueous humor as well as they increase the drainage of aqueous humor. मग कसं करता काय करता आपल्याला ते adrenergic ग्लाउकोमाच्या टॉपिक मध्ये मी तुमच्याशी डिस्कस करेन. ओके, adrenergic drug decreases synthesis of aqueous humor as well as increases drainage of aqueous humor. ओके, आणि त्यामुळं आपण हे ड्रग यूज करतो ॲड्रेनर्जिक ड्रग. डिपिव्हेप्रिन नावाचा ड्रग आहे,
इट इज ए प्रो ड्रग ऑफ ॲड्रिनालिन. ॲड्रिनालिन कॅटाकोलामाइन असल्यामुळं कॉर्निया पेनेट्रेट करत नाही. मग आपण डिपिव्हेप्रिन यूज करतो टॉपिकली, तो कॉर्निया पेनेट्रेट करतो आणि नंतर ॲड्रिनालिन मध्ये कन्वर्ट होतो आणि इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करतो. परंतु हे ड्रग ॲज ए थर्ड चॉईस म्हणून यूज होतात. कॉमनली ग्लाउकोमामध्ये ॲड्रिनर्जिक ड्रग जास्त यूज होत नाही. जसं पायलोकार्पिन आपण पाहिलं होतं की थर्ड चॉईस ड्रग. तर ग्लाउकोमामध्ये आता कोणते ड्रग इफेक्टिव्ह आहेत फर्स्ट चॉईस, ते आपण जेव्हा ग्लाउकोमा टॉपिक डिस्कस करू त्यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये. ओके, तर आता एवढंच लक्षात ठेवा, ॲड्रिनर्जिक ड्रग decrease the synthesis of aqueous humor as well as this drug increases drainage of aqueous humor, and by these two mechanism they decrease the level of aqueous humor in the eye, and hence by decreasing aqueous humor level in the eye they decrease intraocular pressure. समजलंय? हो सर. ओके. आता बाकी ऑर्गन्स वरचे ऍक्शन्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. स्मूथ मसल्स. आता स्मूथ मसल्स विषयी आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मागच्या फर्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेले आहे ऍक्शन्स रिलेटेड विथ स्मूथ मसल. आता कोलिनर्जिक ड्रग स्मूथ मसलवर M3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन करतात आणि त्यामुळं जर आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग दिले तर बाय ब्लॉकिंग M3 रिसेप्टर अँटीकोलिनर्जिक ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर स्मूथ मसल रिलॅक्सेशन. मग GIT स्मूथ मसल रिलॅक्सेशन असेल, डेट्रोजल स्मूथ मसल रिलॅक्सेशन असेल, ब्रॉन्कियल स्मूथ मसल रिलॅक्सेशन असेल, ओके, युरेटर स्मूथ मसल रिलॅक्सेशन असेल, तर स्मूथ मसल रिलॅक्सेड. आणि ऍट द सेम टाइम आता आपण पाहिलेलं आहे की कोलिनर्जिक ड्रग जे होते ते स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करत होते आणि स्फिंक्टर रिलॅक्स करत होते. रिलॅक्स. आता अँटीकोलिनर्जिक ड्रग उलटे ऍक्शन करतील, स्मूथ मसल रिलॅक्स करतील, परंतु स्फिंक्टरवर काय ऍक्शन असेल? स्फिंक्टर constriction. तर GIT स्मूथ मसल रिलॅक्स होता, स्फिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट होतं आणि त्यामुळं ॲट्रोपिन लाईक ड्रग अँटीस्पाझमोटिक म्हणून आपण यूज करतो पेन कमी करण्यासाठी बाय रिलॅक्सिंग द स्मूथ मसल. त्याचप्रमाणे अँटीकोलिनर्जिक ड्रगचा ऍडव्हर्स इफेक्ट आहे कॉन्स्टिपेशन. ओके, युरिनरी ब्लॅडर रिलेटेड युरिनरी रिटेन्शन इज देअर. मग कसं होतं युरिनरी रिटेन्शन? रिलॅक्सेशन ऑफ द डेट्रुजल मसल, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द स्फिंक्टर अँड द ट्रायगोन, आणि त्यामुळं देर इज urinary retention is there. So anticholinergic drug we use in hyperactive bladder, okay, neurogenic bladder, enuresis, okay. Anticholinergic drug produce bronchodilation, that's why we use anticholinergic drug in bronchial asthma, COPD, asthmatic bronchitis, okay. तर त्या गोष्टी आहेत. तर तेच आहे, ऑल विसरल स्मूथ मसल दॅट रिसीव पॅरासिम्पॅथेटिक इनर्वेशन आर रिलॅक्स बाय ॲट्रोपिन. ज्या ज्या स्मूथ मसलला पॅरासिम्पॅथेटिक इनर्वेशन आहे ते सर्व स्मूथ मसल ॲट्रोपिननी रिलॅक्स होतात. ओके, GIT. The tone and amplitude of contraction of stomach and intestine reduce. Passage of chyme is slow, so constipation may occur. So constipation is the adverse effect of anticholinergic drug. So pharmacological action वरूनच आपल्याला adverse effect लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर चायमी म्हणजे काय की जे सेमी सॉलिड मास ऑफ पार्शली डायजेस्टेड फूड असतं दॅट पासेस फ्रॉम स्टमक थ्रू द पायलोरिक स्फिंक्टर इनटू डिएडिनम, त्याला आपण काय असं म्हणतो. ओके, The Bluetooth device is ready to pair. ओके. त्यानंतर The Bluetooth device is now connected. पेरिस्टाल्सिस इज ओनली इनकम्प्लिटली सप्रेस. याचा रिझन काय आहे की पेरिस्टाल्सिस जी आहे ती स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स वर डिपेंड असते आणि स्मूथ मसल रिलॅक्स झाल्यामुळे पेरिस्टाल्सिस कमी होते, परंतु
पेरिस्टाल्सिस कंट्रोल करण्यासाठी कोलिनर्जिक सिस्टीम बरोबर जी पेरिस्टाल्सिस आहे ती कोलिनर्जिक सिस्टीम बरोबर बाकी काही दुसऱ्या ज्या दुसऱ्या काही मेकॅनिझम ही पेरिस्टाल्सिस मध्ये इन्व्हॉल्व असतात. ओके, त्याच्यामुळे पेरिस्टाल्सिस ही इनकम्प्लिटली सप्रेस होते. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला लक्षात ठेवा पेरिस्टाल्सिस रिड्यूस होते असं लक्षात ठेवलं तरी चालेल. ब्रॉन्कायमध्ये ब्रॉन्कोडायलेटेशन आहे. ओके, त्यामुळं युरेटर आणि युरिनरी ब्लॅडर मध्ये आपण पाहिलेलं आहे की युरिनरी ब्लॅडर रिलॅक्सेशन, तर हायपर रिफ्लेक्सिव्ह ब्लॅडर, न्यूरोजेनिक ब्लॅडर, एन्युरिसिल त्यामध्ये आपण हे यूज करू शकतो. बिलिरी ट्रॅक युटेरसवरचा इफेक्ट लेस मार्क आहे. कोलिनर्जिक सिस्टीमची ऍक्शन सिग्निफिकंट नाही, त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ऍक्शन सिग्निफिकंट नाही आहे बिलिरी ट्रॅक्ट आणि युटेरसवर. ओके, तर हे झाले स्मूथ मसल रिलेटेड ऍक्शन. ग्लॅन्ड आपण पाहिलेलं आहे कोलिनर्जिक सिस्टीमचा जर विचार केला ऍसिटिल कोलिन increase secretion from exocrine gland by acting through M3 receptor. So if we use atropine-like drug which block M3 receptor, this action of acetylcholine, secretory effect of acetylcholine is blocked. So due to that, secretion from exocrine glands is decreased. त्यामुळे lacrimation is decreased, salivation is decreased, sweating is decreased, tracheobronchial secretion decreased, अँड गॅस्ट्रिक सिक्रेशन ऑल्सो डिक्रीज. तर 5 सिक्रेशन मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे ते सगळे डिक्रीज होतात, आपण ते पाहिलेलं आहे. ओके, सो ॲट्रोपिन डिक्रीजेस स्वेट, सलायव्हरी, ट्रकिओब्रॉन्कियल, लॅक्रिमल सिक्रेशन. आणि त्याच्यामुळं काय होतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सलायव्हरी सिक्रेशन कमी झाले तर ड्रायनेस ऑफ माउथ, डिफिकल्टी इन टॉकिंग अँड स्वॅलोविंग. लॅक्रिमल सिक्रेशन कमी झाले तर ड्रायनेस ऑफ आईज. ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन डिक्रीज झाले तर म्युकस जे आहे ते थिक होतं, म्युकोजल प्लग फॉर्मेशन होऊ शकतं. स्वेटिंग डिक्रीज झाली तर काय होतं, तर जे हीट आहे हीट लॉस होणार नाही आणि राईज इन टेम्परेचर, त्याला ॲट्रोपिन फीवर म्हणता, आपण ते पाहणारच आहोत. ओके, आणि हे सगळे साईड इफेक्ट मी डिस्कस केले. परंतु गॅस्ट्रिक सिक्रेशन डिक्रीज ॲट्रोपिननी होतं आणि त्यामुळं ॲट्रोपिन लाईक ड्रग आपण पेप्टिक अल्सर मध्ये यूज करतो. परंतु आता आपण प्रोटॉन पंप इनहिबिटर कॉमनली यूज करतो. त्या अगोदर H2 अँटागोनिस्ट सिमिटेरिन, रॅडिटिडिन यूज केले आणि त्याच्या अगोदर अँटीकोलिनर्जिक यूज व्हायचे 1960च्या दशकात. त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रग आता पेप्टिक अल्सर मध्ये रुटीनली यूज होत नाही, परंतु युजेस मध्ये आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, तर त्याच गोष्टी आहे. ओके, the skin and eye becomes dry, talking and swallowing may be difficult. Atropine also decreases secretion of acid, pepsin and mucus in the stomach. Bile production is not under cholinergic control, so not affected. कधी कधी MCQ येतं की which of the following secretion is not affected by anticholinergic drug. तर तुमचं आन्सर ते पाहिजे बाईल, कारण बाईलला कोलिनर्जिक कंट्रोल नाही आहे, त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या ऍक्शनवर बाईल सिक्रेशनवर येणार नाही. ओके, बॉडी टेम्परेचर, ॲट्रोपिन बॉडी टेम्परेचर वाढवतं, त्यामुळं ॲट्रोपिन पॉइझनिंग असेल किंवा बेलाडोना पॉइझनिंग असेल किंवा धतुरा पॉइझनिंग. ॲट्रोपिन आपण बेलाडोना किंवा धतुरा प्लॅन्ट पासून ऑप्टेन करतो, तर ॲट्रोपिन पॉइझनिंग असेल किंवा बेलाडोना पॉइझनिंग असेल किंवा धतुरा पॉइझनिंग असेल, अशा पेशंटमध्ये बॉडी टेम्परेचर काय झालेलं असतं, राईज झालेलं असतं. का राईज होतं बॉडी टेम्परेचर? एक तर हीट लॉस नाही होत. ओके, हायर डोसला बॉडी टेम्परेचर वाढतं कारण हीट लॉस का नाही होत, स्वेटिंग इनहिबिट होते, स्वेटिंग डिक्रीज होते. आणि दुसरा एक आहे टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर हायपोथॅलॅमस मधले स्टिम्युलेट होतात. ओके, तर हायपोथॅलॅमस मधले टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर स्टिम्युलेट झाल्यामुळं आणि स्वेटिंग इनहिबिट झाल्यामुळं बॉडी टेम्परेचर ॲट्रोपिन मध्ये वाढतं आणि इस्पेशली चिल्ड्रन मध्ये हा साईड इफेक्ट दिसून येतात. सो चिल्ड्रन्स आर हायली ससेप्टेबल फॉर ॲट्रोपिन फीवर. तर तुम्हाला लक्षात आलं ॲट्रोपिन फीवर का होतं?
येस सर. दोन रिझन आहे, इनहिबिशन ऑफ स्वेटिंग आणि दुसरा आहे स्टिम्युलेशन ऑफ टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर. म्हणजे टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर स्टिम्युलेट झाल्यामुळं टेम्परेचर सेट पॉइंट तो हायर लेवलला सेट होतो आणि त्याचप्रमाणे स्वेटिंग इनहिबिट होते, त्यामुळे हीट जी आहे बॉडीमधून लॉस होत नाही, हीट आतमध्येच राहते आणि त्यांनी बॉडी टेम्परेचर वाढतं. ओके. आणि ऍट्रोपिनला लोकल एनोडायनी ऍक्शन आहे, म्हणजे लोकल एनास्थेटिक ऍक्शन आहे, परंतु त्याला इरिटेटिंग प्रॉपर्टी असल्यामुळं आपण तो एनास्थेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करत नाही. तर लास्ट फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन ऍट्रोपिनची जी आहे लोकल एनास्थेटिक ऍक्शन, माइल्ड एनास्थेटिक ऍक्शन ऑन कॉर्निया. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आपण CNS रिलेटेड ऍक्शन पाहिल्यात, CVS रिलेटेड ऍक्शन, ऍक्शन ऑन आय, स्मूथ मसल, ग्लँड्स, बॉडी टेम्परेचर रिलेटेड ऍक्शन आणि लोकल एनास्थेटिक ऍक्शन आपण पाहिलेले आहे. ओके. आता आपण इंडिव्हिज्युअल ड्रग्स पाहणार आहोत. ते एक्झाम मध्ये महत्वाचे नाही, ते कोणी तुम्हाला इंडिव्हिज्युअल ड्रग वर क्वेश्चन विचारणार नाही, परंतु आपल्याला थोडं माहिती असावी त्याविषयी, त्यामुळे मी ते पॉइंट्स कव्हर करत आहे. आता आपण ऍट्रोपिनचं अँटीकोलिनर्जिक ड्रगचं क्लासिफिकेशन पाहताना सिंथेटिक कंपाऊंड मध्ये पहिला ग्रुप अँटी सिक्रेटरी अँटी स्पाझमोटिक पाहिलेला आहे. त्यात काही टर्शरी कंपाऊंड आहे, काही क्वाटर्नरी कंपाऊंड आहे. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग काही टर्शरी कंपाऊंड्स आहे, काही क्वाटर्नरी कंपाऊंड्स आहे. तर क्वाटर्नरी कंपाऊंडच्या काही प्रॉपर्टीज ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. क्वाटर्नरी कंपाऊंड लिपिड सोल्युबल असतात का इनसोल्युबल असतात? इनसोल्युबल. Soluble. इनसोल्युबल. Insoluble. Insoluble. लिपिड इनसोल्युबल असतात. टर्शरी कंपाऊंड लिपिड सोल्युबल असतात. मग दोन तो प्रॉपर्टी आहे, ओरल ऍब्सॉर्प्शन त्यांचं पुअर असतं, आय आणि ब्रेन मध्ये पेनिट्रेशन पुअर असतं. ह्या दोन पॉईंट लक्षात ठेवायचे. इनकम्प्लीट ओरल ऍब्सॉर्प्शन, पुअर पेनिट्रेशन इन द ब्रेन अँड आय, so central and ocular effects are not seen after parental or oral administration. ओके. त्यानंतर इलिमिनेशन इज जनरली स्लो असतं यांचं आणि त्यामुळं क्वाटर्नरी कंपाऊंड्स हे लॉंगर ऍक्टिंग आहे ऍट्रोपिन पेक्षा. आता हे 3 पॉइंट्स झाले. ओके. आता हे जे 2 पॉइंट आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता अँटीकोलिनर्जिक ड्रग हा टर्मिनॉलॉजी आपण अशा ड्रगला यूज करतो जे मस्करेनिक रिसेप्टर्स ब्लॉक करतात. ओके. अँटी मस्करेनिक ड्रगला आपण पर्टिक्युलरली यूज करतो. ओके. जे निकोटिनिक NM रिसेप्टर ब्लॉक करतात त्याला न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर म्हणतात आणि जे NN रिसेप्टर ब्लॉक करतात ड्रग्स त्याला आपण गँग्लियन ब्लॉकर असं म्हणतो. हे आपण पहिल्या लेक्चर मध्ये शिकलेलं आहे. म्हणजे अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणजेच अँटीमस्क्युरेनिक ड्रग हे आपण पाहिलेलं आहे. परंतु काही क्वाटर्नरी कंपाऊंडला अँटी मस्क्युरेनिक प्रॉपर्टी बरोबरच गँग्लियन ब्लॉकिंग प्रॉपर्टी पण असते. काहींना हायर डोसला न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग प्रॉपर्टी पण असते. हे क्वाटर्नरी कंपाऊंड विषय झाला. तर हॅव हायर निकोटिनिक ब्लॉकिंग प्रॉपर्टी, सम गँग्लियोनिक ब्लॉकेज मे ऑकर ऍट क्लिनिकल डोसेस. म्हणजे काही क्वाटर्नरी कंपाऊंड्स मस्क्युरेनिक ब्लॉकिंग प्रॉपर्टी तर आहेच, त्याचप्रमाणे NN रिसेप्टर ब्लॉक केल्यामुळं गँग्लियन ब्लॉकिंग प्रॉपर्टी पण आहे आणि त्याच्यामुळं काही ऍडव्हर्स इफेक्ट त्या क्वाटर्नरी कंपाऊंडचे दिसतात. त्यात पोस्चरल हायपोटेन्शन आणि इम्पोर्टन्स हे 2 ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायचे आहे. तर हा पॉइंट लक्षात राहिला तर ठीक आहे, नाही राहिला तरी एवढा हार्ड अँड फास्ट नाही की तो राहिलाच पाहिजे लक्षात. आणि काही क्वाटर्नरी कंपाऊंडला हायर डोसला NM ब्लॉकिंग प्रॉपर्टी पण आहे इन ऍडिशन टू अँटी मस्क्युरेनिक ऍक्शन आणि त्याच्यामुळे स्केलेटल मसल रिलॅक्स होतात. तर ते हायर डोसला क्वाटर्नरी कंपाऊंडला गँग्लियन ब्लॉकिंग प्रॉपर्टी आणि न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. तर क्वाटर्नरी कंपाऊंडचे सॅलिएंट फीचर काय पाहिले? ओरल ऍब्सॉर्प्शन पुअर आहे, पेनिट्रेशन इन द आय आणि ब्रेन पुअर आहे, त्याचप्रमाणे इलिमिनेशन स्लो असल्यामुळे लॉंगर ऍक्टिंग आहे आणि हायर डोसला गँग्लियन ब्लॉकिंग प्रॉपर्टी ऍडिशनल आहे, त्यामुळे पोस्चरल हायपोटेन्शन आणि इम्पोर्टन्ट साईड इफेक्ट दिसतात आणि हायर डोसला NM रिसेप्टर ब्लॉकिंग म्हणजेच न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग प्रॉपर्टी ही काही क्वाटर्नरी कंपाऊंडला आहे. आता हे
त्रिपाठीमध्ये मी म्हणजे त्रिपाठीत हा पॉइंट दिलेले आहे, त्यामुळे मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. एक्झाम मध्ये याच्यावर क्वाटर्नरी कंपाऊंडचे प्रॉपर्टीज किंवा काय त्याचे टर्शरी कंपाऊंडचे रिलेटेड डिफरन्स आहे हे थिअरीमध्ये कोणी विचारणार नाही. त्यामुळे थिअरीच्या दृष्टीने काही महत्वाचा पार्ट नाही हा. तर हे क्वाटर्नरी कंपाऊंडचे काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, आता इंडिव्हिज्युअल ड्रग आपण पाहूया. इंडिव्हिज्युअल ड्रग पण तुम्हाला एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाही, पण आपल्याला एक जस्ट नॉलेज असावं म्हणून आपण ते पाहत आहोत. तर ॲट्रोपिन जो आहे तो ॲट्रोपिन सल्फेट फॉर्म मध्ये आहे. 0.6 to 2 मिलीग्राम डोस मध्ये आपण इंट्रामस्क्युलर IV यूज करू शकतो. त्याचप्रमाणे आय ड्रॉप पण आहे, 1 to 2% टॉपिकली आपण यूज करतो. ओके, तर हे ॲट्रोपिनचं काही प्रिपरेशन्स आहेत. इमर्जन्सी ट्रेमध्ये ICU मध्ये ॲट्रोपिन अवेलेबल असतो. तसेच काही ऑप्थॅल्मिक कंडिशन मध्ये आपण ॲट्रोपिन यूज करतो, तर आय ड्रॉप पण अवेलेबल आहे. ओके, हायोसिन नावाचा जो ड्रग आहे हा नॅचरल आहे, सेमी सिंथेटिक आहे की सिंथेटिक आहे? नॅचरल आहे. नॅचरल. आणि याचा सेमी सिंथेटिक प्रॉडक्ट हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आहे. तर हायोसिन हायड्रोब्रोमाइड हा नॅचरल आहे. 0.3 to 0.5 मिलीग्राम आपण यूज करतो. डोस एक्झाम मध्ये लक्षात ठेवला नाही तरी चालेल, कोणी विचारत नाही. ओरल इंट्रामस्क्युलर आपण यूज करतो आणि मेनली मोशन सिकनेस साठी तो यूज होतो. आणि काही कंट्रीज मध्ये ट्रान्सडर्मल पॅच पण अवेलेबल आहे. इंडियात अवेलेबल आहे का ट्रान्सडर्मल पॅच? वापरलाय तुम्ही कधी? नाही. नाही. ठीक आहे. त्रिपाठीत मेन्शन आहे की ट्रान्सडर्मल पॅच इज नॉट अवेलेबल इन इंडिया, परंतु आता ते करंट सिनेरिओ मला पण माहित नाही. ओके, इंडियात ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहे का नाही. तर हायोसिन आपण मोशन सिकनेस साठी यूज करायचं असेल ओरली तर 1 तास आधी यूज करायला पाहिजे, स्टार्टिंग पॉइंट ऑफ जर्नी. आणि जर ट्रान्सडर्मल पॅच यूज करायचा असेल तर ट्रान्सडर्मल पॅचने ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो असतो, ड्युरेशन ऑफ ऍक्शन प्रोलॉंग असते, तर ऑनसेट व्हायला वेळ लागतो. म्हणून 2 to 3 hours 3 hours आपण बिफोर एक्सपेक्टेड स्टार्टिंग पॉइंट ऑफ जर्नी जो आहे त्याच्या आधी आपण यूज करतो, 3 तास आधी. आणि हायोसिनचा ट्रान्सडर्मल पॅच आपण बिहाइंड द पिन्ना यूज करतो. म्हणजे जे आपण ताजमधला जे स्किनला आपण लावतो तर तो बिहाइंड द पिन्ना आपण लावतो. ओके, आता दुसरा हायोसिनचा मॉडिफाईड फॉर्म आहे हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड. बस्कोपॅन नावाचं इंजेक्शन तुम्ही ऐकलं असेल, टॅबलेट तुम्ही ऐकले असेल. Welcome तर to Core Music तर World. त्यामध्ये The Bluetooth आपण device is ready to pair. हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड हा ड्रग आपण कशासाठी यूज करतो, तर मेनली स्पाझमोटिक कंडिशन साठी. ओके, तर हा ॲट्रोपिन पेक्षा लेस पोटेंट आहे, त्यामुळे डोस जास्त लागतो, पण लॉंगर ऍक्टिंग आहे ॲट्रोपिन पेक्षा. तर बघा, सोडून बाकीचे जे ड्रग्ज आहेत ते ड्रग आपण का प्रेफर करतो ॲट्रोपिन वर ते पण तुम्हाला माहित पाहिजे. Core Music World. ओके, The तर याला Bluetooth device is ready to pair. आपण ॲट्रोपिन The Bluetooth device is now connected. आपण आता विचार केला तर ॲट्रोपिन ड्रग अवेलेबल आहे, तर बाकी ड्रगची गरज काय? तर त्याचंच रिझन असं आहे की ॲट्रोपिन सोडून जे बाकीचे ड्रग अवेलेबल आहे मार्केटमध्ये आता त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहे ॲट्रोपिनवर, आणि त्यामुळे आपण ॲट्रोपिन प्रत्येक कंडिशन मध्ये ॲट्रोपिनच यूज नाही करत. म्हणजे आता समजा मोशन सिकनेस साठी आहे तर तिथं हायोसिन यूज करू शकतो, बरोबर आहे. अँटीस्पाझमोटिक म्हणून हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड यूज करतो, कारण तो ॲट्रोपिन पेक्षा लॉंग ऍक्टिंग आहे. म्हणजे GIT रिलेटेड स्पाझमोटिक कंडिशन असतील, इसोफेजियल रिलेटेड स्पाझमोटिक कंडिशन असतील, तिथं बस्कोपॅन नावाचे इंजेक्शन आपण किंवा बस्कोपॅन नावाची टॅबलेट यूज करतो. ओके, बस्कोपॅन प्लेन हायोसिन आहे त्याच्यात, आणि बस्कोपॅन प्लस जर असेल तर त्यात हायोसिन
प्लस पॅरासिटामॉल आहे. आता इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड हे कोणत्या ग्रुपचे ड्रग आहे? इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम अँटीकोलिनर्जिक मधले सेमी सिंथेटिक ग्रुप. सेमी सिंथेटिक ग्रुप. पुढे यूज करतो आपण सीओपीडी मध्ये use करतो. अस्थमा. Medication साठी यूज करतो. अस्थमा, सीओपीडी आणि Inhalation. अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस. अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस. ओके. ओके. आता एक मिनिट. आता इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि टायोट्रोपियम ब्रोमाइड हे अस्थमा मध्ये आपण यूज करतो, सीओपीडी मध्ये यूज करतो, अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस मध्ये यूज करतो. मग ऍट्रोपिन असताना हे ड्रग का प्रेफर करतात ते तुम्हाला माहित पाहिजे. तर पहिला ऍडव्हान्टेज जो आहे तो मी तुमच्याशी डिस्कस करतोय. ऍट्रोपिन इज नॉट अवेलेबल फॉर इन्हेलेशनल रूट. इन्हेलेशनल रूटने आपण ऍट्रोपिन यूज करत नाही. आणि अस्थमा मध्ये प्रेफर्ड रूट आहे इन्हेलेशनल रूट, इमिजिएट ऍक्शन येण्यासाठी. बरोबर आहे. तर इप्राट्रोपियम ब्रोमाइड and tiotropium bromide both are inhalational anticholinergic drug. We can use ipratropium bromide and tiotropium bromide by which route? Inhalational route. Atropine is not available for inhalational route. पहिला ऍडव्हान्टेज लक्षात आला तुमच्या? हो सर. हो सर. ओके. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण ऍट्रोपिन यूज करतो तो ऍट्रोपिन दोन ऍक्शन प्रॉमिनंट करतो ब्रोंकायशी रिलेटेड. एक ब्रोंकोडायलेटेशन. ओके. आणि दुसरी ऍक्शन जी आहे ट्रकिओब्रोंकियल ज्या ग्लॅन्ड आहे त्यातलं सिक्रेशन ऍट्रोपिन काय करतो? ट्रकिओब्रोंकियल सिक्रेशन काय करतो ऍट्रोपिन? डिक्रीज कर. आणि ट्रकिओब्रोंकियल सिक्रेशन डिक्रीज झाल्यामुळे म्युकस कसा होणार आहे? जो म्युकस होईल. सिक्रेट होतो तो काय असणार आहे? ठीक आहे. ठीक. ठीक झाल्यामुळे म्युकस ठीक झाल्यामुळे म्युकोजल प्लग फॉर्मेशन होतं. म्युकोजल प्लग फॉर्मेशन होतं. म्युकस तसा कडक होतो, ठीक होतो आणि म्युकोजल प्लग फॉर्मेशन होतं आणि त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्शन तयार होतं. त्याने काय होतं? ऑब्स्ट्रक्शन होतं ब्रॉन्काय मध्ये आणि एअरवे अफेक्ट होता. हे झालं ऍट्रोपिनशी रिलेटेड, म्युकस प्लग फॉर्मेशन. ओके. आता जर इप्राट्रोपियम आता याच्यामध्ये कसं आहे, ब्रॉन्कोडायलेटेशन जी ऍक्शन आहे ती कशाशी रिलेटेड आहे? M3. M3 रिसेप्टर प्रेझेंट ऑन व्हॉट? स्मूथ मसल्स. ब्रॉन्कियल स्मूथ मसल. आणि ट्रकिओब्रोंकियल सिक्रेशन रिलेटेड ऍक्शन आहे ऍट्रोपिनची, ती कशावर आहे? ग्लॅन्डवर आहे. ग्लॅन्ड. बरोबर आहे. तर ऍट्रोपिन दोन्हीवर ऍक्ट होतो. M3 रिसेप्टर स्मूथ मसल वरचे ब्लॉक करतो, ग्लॅन्ड वरचे ब्लॉक करतो, मग ब्रॉन्कोडायलेटेशन होतं. परंतु ग्लॅन्ड वरचे M3 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे म्युकस सिक्रेशन कमी होऊन ट्रकिओब्रोंकियल सिक्रेशन कमी होऊन म्युकस जो आहे तो ठीक होतो आणि म्युकोजल प्लग फॉर्मेशन होतं. इप्राट्रोपियम टायोट्रोपियम ब्रोमाइडचा जर विचार केला, ऍट्रोपिन पेक्षा यांच्यात डिफरन्स काय आहे की ते सिलेक्टिव्हली स्मूथ मसल वरचे M3 रिसेप्टर ब्लॉक करून ब्रॉन्कोडायलेटेशन करतात. परंतु ते ट्रकिओब्रोंकियल ग्लॅन्ड्स आहे तिथले M3 रिसेप्टर ब्लॉक करत नाही. त्यामुळे ट्रकिओब्रोंकियल सिक्रेशन कमी होईल का इप्राट्रोपियम ब्रोमाइड टायोट्रोपियम ब्रोमाइडने? नाही होणार. नाही. नाही. आणि त्याच्यामुळे म्युकस प्लग फॉर्मेशन होईल का? नाही. नाही. तर हा एक ऍडव्हान्टेज इप्राट्रोपियम ब्रोमाइड टायोट्रोपियम ब्रोमाइडचा आहे, सिलेक्टिव्ह ब्रॉन्कोडायलेटेशन विदाउट डिक्रीजिंग सिग्निफिकंट ट्रकिओब्रोंकियल सिक्रेशन. ओके. तर तेच 2 नंबरचा पॉइंट दिलेला आहे. इप्राट्रोपियम ब्रोमाइड selectively acts on the bronchial muscle without altering volume and consistency of respiratory secretion. लक्षात आला हा दुसरा पॉइंट?
ब्रॉन्कोडायलेटेशन करतात ते, परंतु ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन डिक्रीज करता का हे ड्रग? नाही. नाही. नाही करत. ओके. आणि त्याच्यामुळे ऍट्रोपिन दोन्ही करतो, त्यामुळे तो ब्रॉन्कोडायलेटेशन करून चांगला इफेक्ट करेल अस्थमामध्ये, परंतु ऍट द सेम टाइम म्युकस प्लग फॉर्मेशन करेल, कारण म्युकस थिक करतो तो ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन कमी करून. इप्राट्रोपियम टायोट्रोपियम ब्रॉन्कोडायलेटेशन करतील, पण ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन एफेक्ट होणार नाही. ओके. आणि तिसरा ऍडव्हान्टेज आहे की ऍट्रोपिन दिल्यानंतर जो म्युकोसिलरी क्लिअरन्स आहे ब्रॉन्कियल इपिथेलियमचा, हा डिक्रीज झालेला असतो. म्युकोसिलरी क्लिअरन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? म्युकोसिलरी क्लिअरन्स म्हणजे काय? तर म्युकोसिलरी क्लिअरन्स म्हणजे काय की जे म्युकस आहे रिलीज झालेलं, तर जेव्हा तो म्युकोसिलरी क्लिअरन्स मध्ये ते म्युकस बाहेर पडतं, आपल्याला कफ आल्यानंतर जे सिक्रेशन बाहेर पडतं, बरोबर आहे, तर ते म्युकस सगळं जे बाहेर पडण्याची प्रोसेस आहे त्यामध्ये म्युकोसिलरी क्लिअरन्स महत्वाचा आहे. तर जे ब्रॉन्काय आहे, ब्रॉन्कायला आत जे इपिथेलियमची लाइनिंग आहे, ओके, त्या इपिथेलियमच्या लाइनिंगला ओके सिलिया असतात, आणि ते सिलियरी प्रोसेस जी आहे त्याच्यामुळे म्युकस हे पुढं 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 ढकललं जातं आणि त्याच्यामुळे म्युकस बाहेर पडतं, त्याला म्युकोसिलरी क्लिअरन्स म्हणतात. म्हणजे ब्रॉन्कायमध्ये जे सिक्रेशन्स होतात किंवा ब्रॉन्कायमध्ये जे म्युकस सिक्रेट होतं, ते म्युकोसिलरी क्लिअरन्स मुळे काय होतं? म्युकोसिलरी क्लिअरन्स मुळे ते म्युकस काय होतं? बाहेर पडतं बाहेर. कपच्या स्वरूपामध्ये, बरोबर. तुम्ही कप मध्ये काय येतं, आपल्याला जे रेस्पिरेटरी सिक्रेशन्स आहे ते काय होतं? बाहेर पडतात, बरोबर आहे. तर म्युकोसिलरी क्लिअरन्स ही महत्वाची प्रोसेस आहे. म्हणजे जे ब्रॉन्कायमध्ये जे पण म्युकस सिक्रेट झालेला असेल ते म्युकस बाहेर पडण्याचं काम हे म्युकोसिलरी क्लिअरन्स मुळे होतं. जर म्युकोसिलरी क्लिअरन्स ऍट्रोपिन, आता ऍट्रोपिनचा जर विचार केला तर ऍट्रोपिन डिक्रीजेस म्युकोसिलरी क्लिअरन्स. त्याने काय होईल मग ऍट्रोपिन यूज केल्यामुळं? म्युकस बाहेर नाही पडणार तो म्युकस तिथंच राहील, म्हणजे म्युकस थिक होत होतं ऍट्रोपिन दिल्याने, म्युकस प्लग फॉर्मेशन होत होतं, आणि जे म्युकस आहे ते कशात राहील? फक्त रेस्पिरेटरी ट्रॅक मध्येच राहील, बरोबर आहे. मग एअरवेला काय होऊ शकतं? ब्लॉकेज होऊ शकतो. ब्लॉकेज, ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. आणि इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड, दिस ड्रग डू नॉट डिक्रीज म्युकोसिलरी क्लिअरन्स ऑफ ब्रॉन्कियल इपिथेलियम. त्यामुळं म्युकोजल प्लगचे चान्सेस किंवा म्युकोजल ऑब्स्ट्रक्शनचे चान्सेस इप्राट्रोपियम टायोट्रोपियम बरोबर कमी आहे. तर ह्या 3 गोष्टींमुळं आपण इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड ऍट्रोपिनवर प्रेफर करतो, ऍट्रोपिन ऐवजी हे ड्रग यूज करतो. तर कोणते 3 ऍडव्हान्टेज होते? एक, पहिला, दोन्ही इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड कोणत्या रूटने यूज करतात? इनहेलेशनल रूटने. इनहेलेशन. ऍट्रोपिन यूज करायचा असला तर आपल्याला कोणता यूज करावा लागेल रूट? तर ऍट्रोपिन जो आहे तर इनहेलेशनल रूटने यूज नाही होत, त्यामुळे आपण ऍट्रोपिन असा रुटीनली यूज करू शकत नाही. दुसरं, म्युकोजल सिक्रेशन सॉरी आपण रेस्पिरेटरी ट्रकिओब्रॉन्कल सिक्रेशन्स आर नॉट अफेक्टेड बाय इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड. So only bronchodilation is the significant effect. So mucosal plug formation risk is less with ipratropium bromide, tiotropium bromide. And तिसरा advantage, mucociliary clearance do not affected by ipratropium bromide and tiotropium bromide, while atropine decreases mucociliary clearance. ओके. आणि त्याच्यामुळं इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड आपण प्रेफर करतो ऍट्रोपिन वर. कशाच्या ट्रीटमेंटसाठी? अस्थमा, ब्रॉन्कियल अस्थमाच्या किंवा अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस किंवा सीओपीडी. ओके. आता जर तुम्ही यूज, आता तुम्हाला मी सांगितलंय अस्थमा,
सीओपीडी आणि अस्थमॅटिक ब्रोंकायटिस. ओके. आता याच्यापैकी कोणत्या कंडिशन मध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग बेटर आहे? बरोबर. तर एक लक्षात घ्या, जर यांची पॅथोफिजिओलॉजी आपण पाहिली, अस्थमा, सीओपीडी आणि अस्थमॅटिक ब्रोंकायटिस, तर कोलिनर्जिक टोनचा रोल हा सीओपीडी आणि अस्थमॅटिक ब्रोंकायटिसच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये जास्त सिग्निफिकंट आहे ऍज कम्पेअर टू अस्थमा. पहा, परत एकदा सांगतोय, कोलिनर्जिक टोन जो आहे, जर ह्या तिन्ही आजारांचं कारण पाहिले आपण किंवा पॅथोफिजिओलॉजी पाहिली, तर कोलिनर्जिक टोन किंवा आपण दुसऱ्या भाषांमध्ये असं म्हणू शकतो की ऍसिटिल कोलिनचा सिग्निफिकंट ऍक्शन कोणाच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये आहे? सीओपीडी आणि अस्थमॅटिक ब्रोंकायटिस ऍज कम्पेअर टू अस्थमाच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये. मग मला तुम्ही सांगा, अँटीकोलिनर्जिक ड्रग अस्थमा, सीओपीडी आणि अस्थमॅटिक ब्रोंकायटिस पैकी कोणत्या कंडिशन मध्ये जास्त उपयुक्त असतील? सीओपीडी आणि सीओपीडी आणि अस्थमॅटिक bronchitis. सीओपीडी आणि अस्थमॅटिक ब्रोंकायटिस. लक्षात आलं का आपण त्या कंडिशन मध्ये जास्त प्रेफर करतो किंवा उपयुक्त काय आहेत ते? कारण त्यांची पॅथोफिजिओलॉजी मध्ये कोलिनर्जिक सिस्टीमचा रोल सिग्निफिकंट आहे. सीओपीडी आणि अस्थमॅटिक ब्रोंकायटिस अस्थमापेक्षा यांच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये तो सिग्निफिकंट आहे, आणि त्यामुळं ह्या तिन्ही पैकी सीओपीडी आणि अस्थमॅटिक ब्रोंकायटिस मध्ये आपण अँटीकोलिनर्जिक प्रेफर करतो ऍज कम्पेअर टू अस्थमा. ओके. अस्थमा मध्ये आपण ब्रोंकोडायलेटर मध्ये बीटा 2 अगोनिस्ट जास्त प्रेफर करतो, त्यामध्ये साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन नावाचे ड्रग आहेत. ओके, लक्षात आलं? हे डिफरन्स लक्षात आला? ह्या समजलंय? हो सर. ओके. आता एक लक्षात घ्या, अस्थमा मध्ये किंवा आता सिम्पॅथोमायमेटिक ड्रग किंवा ऍड्रिनर्जिक ड्रग, ऍड्रिनर्जिक ड्रग पण ब्रोंकोडायलेटर्स आहेत. ओके, ब्रोंकोडायलेटर्स. मग याच्या आणि अँटीकोलिनर्जिक मध्ये काय फरक आहे? बरोबर. तर अँटीकोलिनर्जिक आणि ऍड्रिनर्जिक ड्रग मध्ये काय फरक आहे? तर ऍड्रिनर्जिक ड्रगला आपण दुसरं नाव आहे सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, काय किंवा सिम्पॅथेटिक ड्रग. तर सिम्पॅथोमायमेटिक ड्रग किंवा ऍड्रिनर्जिक ड्रग हे फास्ट ऍक्टिंग आहे. काय आहे? फास्ट ऍक्टिंग आहे. म्हणजे ऑनसेट ऑफ ऍक्शन यांची काय आहे? वीक आहे. ब्रोंकोडायलेटेशन इनहेलेशनली यूज केल्यावर लगेच होतं. आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग जे आहे त्यांचं ऑनसेट ऑफ ऍक्शन काय आहे? ग्रॅज्युअल आहे. बरोबर आहे. पीक कसा आहे? लेट आहे. So anticholinergic drugs have gradual onset and late peak as compared to sympathomimetic drug. मग तुम्ही मला सांगा, जर acute attack of bronchial asthma असेल तर ऍड्रिनर्जिक आणि अँटीकोलिनर्जिक पैकी बेस्ट कोणता आहे? ऍड्रिनर्जिक. Adrenergic. कारण फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे. मग हे ड्रग कुठे यूज करतो आपण? जर अस्थमात यूज करणार असू किंवा बाकी ब्रोंकोकॉन्स्ट्रिक्शन रिलेटेड कंडिशन, तर दे आर मोर सुटेबल फॉर रेग्युलर प्रोफॅलॅक्सिस दॅन फॉर रॅपिड सिम्पटमॅटिक रिलीफ ड्युरिंग अटॅक. ड्युरिंग अटॅक वी रिक्वायर्ड ऍड्रिनर्जिक ड्रग. फॉर प्रोफॅलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू, राऊंड द क्लॉक ब्रोंकोडायलेटेशन करायचं असेल, लॉंग ऍक्टिंग ड्रग लागतं. आणि याच्यामध्ये अँटीकोलिनर्जिक जरी ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो असेल तर ड्युरेशन ऑफ ऍक्शन त्यांची जास्त आहे. ऍड्रिनर्जिक ड्रग फास्ट ऍक्टिंग आहे पण ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे. मग प्रोफॅलॅक्सिस साठी कोणते प्रेफर करायला पाहिजे, अँटीकोलिनर्जिक आणि साल्ब्युटामॉल पैकी? Anticholinergic. अँटीकोलिन. आता ऍड्रिनर्जिक मध्ये पण आपण प्रोफॅलॅक्सिस साठी लॉंग ऍक्टिंग ऍड्रिनर्जिक पण अवेलेबल आहे. साल्ब्युटामॉल हा शॉर्ट ऍक्टिंग आहे. सालमेट्रॉल म्हणून एक ड्रग आहे, तो लॉंग ऍक्टिंग आहे. तर लॉंग ऍक्टिंग आपण जनरली प्रोफॅलॅक्सिस साठी प्रेफर करतो, हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ओके. आता नेक्स्ट जी स्लाइड आहे ती मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके.
दिसते स्लाइड ही? हो सर. आता पहा, आता हे जर लंग्स ची इमेज आहे, हे ब्रॉन्काय आहे. ओके, हे जे आहे ना पहिले दाखवतोय मी, हे लार्जर एअरवेज आहे. कोणते? लार्जर एअरवे. आणि याचे ज्या ब्रँचेस निघतात, ओके, आणि शेवटी ज्या ब्रँचेस येतात त्याला आपण काय म्हणतो? स्मॉलर एअरवेज. लक्षात आलं? लार्जर एअरवेज आणि स्मॉलर एअरवेज लक्षात आलं तुमच्या? हे जे ब्रॉन्काय आहे, ओके, हे जे इनिशियली जे आहेत त्याला आपण काय म्हणतो? लार्जर एअरवे. आणि त्यांच्या ह्या ब्रँचेस पडलेल्या आहे पुढं. ह्या ज्या ब्रँचेस आहे, ब्रँचेसचे शेवटचे जे पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? स्मॉलर एअरवेज. ओके, तर हे जे पेरिफेरीचे पार्ट आहेत याला आपण स्मॉलर एअरवे म्हणतो, आणि सेंट्रल जे असतात ते कोणते असतात? लार्जर एअरवेज. लक्षात आलं? आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय, लार्जर एअरवेवर प्रीडॉमिनंट रिसेप्टर M3 असतात आणि स्मॉलर एअरवेवर प्रीडॉमिनंट रिसेप्टर जे असतात ते β2 असतात. त्यामुळं जर अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज केले तर स्मॉलर एअरवेज डायलेट जास्त चांगले होतील का लार्जर एअरवेज? लार्जर एअरवेज. लार्जर. लार्जर, बाय ब्लॉकिंग M3 रिसेप्टर. बरोबर आहे? त्या अँटीकोलिनर्जिक पहा, लार्जर एअरवे डायलेट करताय. बरोबर आहे? β2 अगोनिस्ट जर यूज केले, β2 रिसेप्टरवर जर β2 अगोनिस्ट यूज केले साल्ब्युटामॉल सारखे, तर ते स्मॉलर एअरवे डायलेट करतील का लार्जर एअरवे? स्मॉलर एअरवेज. स्मॉलर एअरवे. बरोबर आहे? आता दोन्ही ड्रग यूज केले आपण कॉम्बिनेशन मध्ये तर काय होईल? अँटीकोलिनर्जिक पण यूज केले आणि साल्ब्युटामॉल यूज केला आहे β2 अगोनिस्ट, तर कोणते एअरवे डायलेट होतील आता? बोथ. बोथ. लार्जर ॲज वेल ॲज स्मॉलर एअरवे. बरोबर आहे? तर हे कॉम्बिनेशनचं एक ऍडव्हान्टेज आहे दोन्ही ग्रुपच्या. दोन्ही ग्रुपची साईट ऑफ ऍक्शन कुठं आहे? वेगवेगळी आहे. ब्रॉन्कायवर एक अँटीकोलिनर्जिक लार्जर एअरवेचं डायलेटेशन करतात आणि β2 अगोनिस्ट स्मॉलर एअरवेचं डायलेटेशन करतात. तर मग काय होतं की साईट ऑफ ऍक्शन जास्त वेगळी आहे आणि लार्जर ॲज वेल ॲज स्मॉलर एअरवे डायलेट होतं. आता हे कुठं महत्वाचं आहे? हे महत्वाचं कुठं आहे? स्टॅटस अस्थमॅटिकस नावाची कंडिशन तुम्हाला माहित असेल. सिव्हिअर asthmatic attack prolonged for more than रिपीटेड अटॅक असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं? सिव्हिअर ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होतं. जर याच्यामध्ये ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन जे होतं ते लार्जर एअरवेचं पण होतं, स्मॉलर एअरवेचं होतं. बरोबर आहे? ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण अलोन β2 अगोनिस्ट यूज केले, बरोबर आहे, अलोन β2 अगोनिस्ट यूज केले तर त्याची साईट ऑफ ऍक्शन स्मॉलर एअरवे. त्यामुळे हा β2 अगोनिस्ट कुठं रीच झाला पाहिजे? स्मॉलर एअरवे पर्यंत रीच झाला पाहिजे, तिथपर्यंत गेला पाहिजे, मग तिथं तो ऍक्ट होणार आहे. मग लार्जर एअरवे जर कॉन्स्ट्रिक्ट असतील तर तिथं β2, हे जर लार्जर एअरवे कॉन्स्ट्रिक्ट असतील तर β2 अगोनिस्ट इथून स्मॉलर एअरवे कडे जाईल का? नाही जाणार. बरोबर आहे? त्यामुळं इनिलिएशनली β2 अगोनिस्ट जर आपण यूज केले स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये तर काही वेळेस इफेक्ट येत नाही. मग त्यावेळेस काय म्हणता की तुम्ही नेबुलायझेशन देताना β2 अगोनिस्ट बरोबर काय द्या? अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक लार्जर डायलेट करतील, त्याच्यामुळे β2 अगोनिस्टचं ट्रान्सपोर्ट स्मॉलर एअरवे कडे काय होईल? वाढेल आणि β2 अगोनिस्टची ऍक्शन चांगली येईल. तर हे ऍडव्हान्टेज आहे कॉम्बिनेशनचा. लक्षात आलं तुमच्या? Yes sir. ओके. ओके, तर ती लास्ट जो पॉइंट आहे, इप्रोट्रोपियम ब्रोमाइड acts on the receptor located mainly in the larger central airway
Contrast to that, sympathomimetic primarily acts on the peripheral bronchioles. बरोबर आहे. पेरिफेरल म्हणजे स्मॉलर ब्रॉन्क्युअल्स. तर ते डिस्कस केलेले आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. Higher parasympathetic tone is mainly involved in the pathophysiology of COPD. So therefore, ipratropium bromide is more effective in COPD than in bronchial asthma. असं तुम्हाला कोणी विचारलं की सीओपीडी आणि ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये इप्राट्रोपियम ब्रोमाइड जास्त कुठं उपयुक्त आहे, तर तुमचा आन्सर काय पाहिजे? COPD. कारण सीओपीडीच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम जास्त इन्व्हॉल्व होते. जे सीओपीडी मध्ये ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन जे होतं ते कोलिनर्जिक ऍक्शन मुळे होतं, पॅरासिम्पॅथेटिक ऍक्शन मुळे जास्त होतं. त्यामुळं त्याला विरोध करणारा ड्रग हा तिथं उपयुक्त जास्त आहे. म्हणून सीओपीडी मध्ये पॅरासिम्पॅथोलायटिक अँटीकोलिनर्जिक ड्रग उपयुक्त आहे. ओके. साइड इफेक्ट काय आहे? इन्हेलेशनली जर अँटीकोलिनर्जिक यूज केले तर ड्रायनेस ऑफ माउथ, स्क्रॅचिंग सेन्सेशन इन ट्रकिया, कफ, बॅड टेस्ट, नर्वसनेस. ओके. आणि जर तिथून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ड्रग ऍब्सॉर्ब झालं तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट येतात. परंतु इनहेलेशनल रूटचा ऍडव्हान्टेज असा आहे की सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट हे कमी असतात. 40 to 80 मायक्रोग्रॅम हा डोस आहे इप्राट्रोपियम ब्रोमाइडचा. तर आपण डिटेल मध्ये डिस्कस केलं. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी हे विचारणार नाही, फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू माहीत हवं म्हणून मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. आता हे डिओलिन नावाचं मीटर डोस इनहेलर आहे. ओके. यामध्ये 2 ड्रग आहे, इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि लिओसाल्बिटामॉल. इप्राट्रोपियम ब्रोमाइड हे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे आणि लिओसाल्बिटामॉल हे बीटा 2 अगोनिस्ट आहे. ओके. तर कॉम्बिनेशन आपण अस्थमा मध्ये यूज करू शकतो. ओके. तेच आहे इनहेलर, मीटर डोस इनहेलर आहे ते. ओके. नेबुलायझेशन साठी जे यूज करतो आपण ते रेस्प्युल्स आपल्याकडे आहेत. रेस्प्युल्स मध्ये जे लिक्विड फॉर्म मधला ड्रग आहे ते आपण नेबुलायझर मशीन मध्ये टाकून ते यूज करतो. तर याला आपण रेस्प्युल्स म्हणतो. ओके. डिओलिन रेस्प्युल्स अवेलेबल आहे सिप्ला कंपनीच्या. लिओसाल्बिटल आणि इप्राट्रोपियम ब्रोमाइड आहे. ओके. इथे रेस्प्युल्स आहे. टायोट्रोपियम ब्रोमाइड हे इप्राट्रोपियम ब्रोमाइड सारखंच आहे. दोन्हींचे ऑलमोस्ट ऍडव्हान्टेजेस ऍट्रोपिन वरचे आपण पाहिलेले आहेत, सेम आहेत ते. ओके. आणि याचं जे आहे याची ऍक्शन थोडी जास्त आहे, लॉंग लास्टिंग आहे. ओके. इनहेलेशनल रूटने आपण यूज करतो टायोट्रोपियम. ओके. तर हे काही इमेजेस आहे. ओके. आता बाकीचे जे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत ते इतके कॉमनली यूज होत नाही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये, त्यामुळे त्यात काही डिटेल मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. प्रोपॅन्थेलिन, ऑक्सिफिनोनियम, क्लिडिनियम. ओके. कुठं आपण क्लासिफिकेशन मध्ये हे पाहिलं आठवतंय का तुम्हाला? सायमेट्रोपियम ब्रोमाइड, Antispasmodic, antisecretory, Very good. quaternary compound. अँटीसिक्रेटरी, अँटीस्पाझमोटिक, क्वाटर्नरी कंपाऊंड. मग अँटीसिक्रेटरी आणि अँटीस्पाझमोटिक मग हे 2 यूज तुमच्या लक्षात राहील. अँटीसिक्रेटरी म्हणजे पेप्टिक अल्सर मध्ये आपण यूज करू शकतो, गॅस्ट्रायटिस मध्ये यूज करू शकतो. आणि अँटीस्पाझमोटिक म्हणजे आपण जे इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, GIT रिलेटेड स्पाझमोटिक कंडिशन आहे, त्यात ते यूज करतो. लक्षात आलं? आता त्यामध्ये डिटेल जायचं नाही, डोस तुम्हाला एक्सपेक्टेड नाहीये, कोणी तुम्हाला हे विचारणार नाही. बरोबर आहे. फक्त हे तुम्हाला नावं माहित पाहिजे. आता पेप्टिक अल्सर साठी आपण हे ड्रग यूज करत नाही, पण पेप्टिक अल्सरच्या क्लासिफिकेशन मध्ये अँटीकोलिनर्जिक मध्ये तुम्हाला हे ड्रग लिहावं लागतील क्लासिफिकेशन मध्ये, प्रोपॅन्थेलिन, ऑक्सिफिनोनियम. ओके. तर फक्त क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू हे महत्वाचं आहे आणि एक्झाम मध्ये डिटेल मध्ये हे ड्रग कोणीही विचारणार नाही. तर प्रोपॅन्थेलिन, ऑक्सिफिनोनियम,
क्लिडिनियम, सायमेट्रोपियम ब्रोमाइड हे आपण पेप्टिक अल्सर असेल, गॅस्ट्रायटिस असेल, नर्वस डिस्पेप्सिया ज्याच्यात ऍसिड प्रोडक्ट सिक्रेशन ॲबनॉर्मल असतं, डिस्पेप्सिया म्हणतो आपण, त्यात आपण यूज करू शकतो. आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये यूज करू शकतो. आता इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये एक्झॅक्ट कॉज माहीत नसतो, परंतु पेशंटला ॲबडॉमिनल पेन असतो, क्रॅम्प्स असतात. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा एक प्रकार आहे, आणि दुसरा आहे डायरिया प्रिडॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आणि इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज हे दोन्ही वेगवेगळे कंडिशन्स आहेत. इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज मध्ये क्रॉन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस हे GIT रिलेटेड आजार आहेत दोन्ही. आणि इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज मध्ये क्रॉन्स डिसीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचे जे कंडिशन्स आहेत, टाइप्स आहे आपण म्हणू शकतो, ते पडतात. तर IBS आणि IBD हे दोन्ही वेगळे आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर यापैकी कोणतं ऐकलंय का तुम्ही? ही टॅबलेट ऐकली का? क्लिडिनियम ऐकलंय. क्लिडिनियम कशासाठी यूज करता? Irritable bowel syndrome. इरिटेबल. bowel. ओके, क्लिडिनियम ऐकलेलं. ओके, म्हणजे काही ड्रग तुमच्या याच्यात आहेत, वापरत आहे. वापरत आहे. ओके, आता हे CBS मध्ये पण तेच आहे, क्लिनिडियम ब्रोमाइड आहे, Yes. प्लस डायसायक्लोमाइन आहे आणि क्लोरडायझोपॉक्साइड आहे. तर क्लोरडायझोपॉक्साइड जे आहे ते मसल रिलॅक्संट आहे, डायसायक्लोमाइन अँटीकोलिनर्जिक आहे, आणि क्लिडिनियम पण अँटीकोलिनर्जिक आहे. ऍक्च्युअली दोन सेम ग्रुपचेच ड्रग आहेत त्यामध्ये CBS मध्ये. ओके, ग्लायकोपायरोलेट एक तुम्ही ऐकलं असेल. Yes, sir. तर ग्लायकोपायरोलेट आपण प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज करतो. रॅपिडली ऍक्टिंग आहे, सेंट्रल इफेक्ट नसतं त्याला, आणि एक्सक्लुझिव्हली आपण ड्युरिंग प्री अॅनास्थेशिया किंवा ड्युरिंग अॅनास्थेशिया यूज करतो. तर का यूज करतात ते माहिती आहे तुम्हाला? To avoid the Anti-secretory. central actions, त्याला सेंट्रल ऍक्शन असते. ओके, avoid the central actions and to have anti-secretory effects, ओके, prominent anti-secretory effects. ओके, ओके. एक मिनिट हा. ओके, ओके. ग्लायकोपायरोलेट आपण प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज करतो. तर अँटी सिक्रेटरी प्रॉपर्टीमुळे ते इफेक्टिव्ह आहे. तर ग्लायकोपायरोलेट, आणि ग्लायकोपायरोलेट आपण प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज करतो. तर का यूज करतो? तर त्याला अँटी सिक्रेटरी प्रॉपर्टी आहे. आणि जे जनरल अॅनास्थेटिक एजंट आहे, जे आधीचे एजंट होते स्पेशली, तर ते यांना इरिटंट प्रॉपर्टी होती, म्हणजे इथर सारखे जे एजंट होते, आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण ते यूज करायचो तर त्यामध्ये सिक्रेशन वाढायचं, मेनली ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं ॲट्रोपिन लाईक ड्रग आधी दिले तर हे ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन कमी व्हायचं, म्हणून आपण ॲट्रोपिन लाईक ड्रग यूज करतो. त्यात ग्लायकोपायरोलेट कॉमनली आपण यूज करतो. त्याचप्रमाणे हे रेस्पिरेटरी सिक्रेशन जेव्हा इन्क्रीज होतात तेव्हा ते लॅरिंग्स जे आहेत
त्याच्या लॅरिंग्स मध्ये पण येऊ शकतात आणि लॅरिंग्स मध्ये आल्यामुळे लॅरिंगोस्पाझम होण्याचे चान्सेस असतात. रिफ्लेक्सली रेस्पिरेटरी सिक्रेशन वाढल्यानंतर ते लॅरिंग्स मध्ये आले तर लॅरिंगोस्पाझम होऊ शकतं. तर ग्लायकोपायरोलेट दिल्याने काय होईल की रेस्पिरेटरी सिक्रेशन कमी होतील. त्यामुळे रेस्पिरेटरी सिक्रेशन कमी झाल्यामुळे रेस्पिरेटरी सिक्रेशन लॅरिंग्स मध्ये येणार नाही आणि रिफ्लेक्स लॅरिंगोस्पाझम होण्याचे चान्सेसही कमी होतील. आणि त्यामुळे आपण स्पेशली हे ड्रग ॲज ए प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज करतो. तर प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन्स मध्ये कोणकोणते ड्रग आपण यूज करतो, प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन म्हणजे काय, त्यांचा रोल काय, त्याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. तर आपण अॅनास्थेशिया टॉपिक मध्ये ते गोष्टी पाहणारच आहे. तर 0.2 to 0.4 मिलीग्राम इंट्रामस्क्युलर डोस आहे त्याचा. बरं, डायसायक्लोमाइन आता सर्वांना माहीतच आहे. डायसायक्लोमाइन हे डायरेक्ट स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी पण आहे त्यांना. आता ते अँटी मस्क्युरेनिक आहे, मग M1 M2 M3 रिसेप्टर ब्लॉक करता, पण जास्त सिलेक्टिव्हली M1 रिसेप्टर ब्लॉक करता. आणि डायरेक्ट स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी असल्यामुळं ॲट्रोपिन पेक्षा याचा ॲडव्हान्टेज काय आहे की ॲट्रोपिन पेक्षा कमी डोसला स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी दिसून येते. बरोबर आहे. आणि त्यामुळं डायसायक्लोमाइन आपण अँटी स्पाझमोटिक म्हणून खूप कॉमनली यूज करतो. सायक्लोपाम नावाची जी टॅबलेट आहे त्या डायसायक्लोमाइनच आहे. परंतु एक लक्षात घ्या की चिल्ड्रन बिलो 6 मंथ असतील तर त्यामध्ये डायसायक्लोमाइन आपण प्रेफर्ड करत नाही. दिस डायसायक्लोमाइन इज नॉट रिकमेंडेड बिलो 6 मंथ ऑफ एज. का नाही प्रेफर्ड करत? कारण ॲट्रोपिनिक साईड इफेक्ट येण्याचे चान्सेस जास्त आहे इन्फंट्स मध्ये. बरोबर आहे. त्यामुळं चिल्ड्रन बिलो 6 मंथ डायसायक्लोमाइन इज नॉट रिकमेंडेड, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अँटीस्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पुढे यूज करू शकतो. ते इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे, डिस्मेनोरिया आहे, ॲब्डोमिनल कोलिक आहे, प्लस त्यांना अँटी इमेटिक प्रॉपर्टी पण आहे. And due to this antiemetic property, dicyclomine we can use in morning sickness and motion sickness. In morning sickness and motion sickness. Okay. लक्षात आलं हे यूज ऑफ डायसायक्लोमाइन? Yes, sir. म्हणजे अँटी स्पाझमोटिक आणि अँटी इमेटिक यूज आहे. अँटीस्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, ॲब्डोमिनल कोलिक, डिस्मेनोरिया, रिनल स्टोन असेल त्यात आपण यूज करतो. आणि अँटीइमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू मॉर्निंग सिकनेस आणि मोशन सिकनेस साठी आपण यूज करू शकतो. ओके. फक्त चिल्ड्रन बिलो 6 मंथ आपण रिकमेंड करत नाही. ओके. ओके. डायसायक्लोमाइन मध्ये कोणकोणते दोन ड्रग आहेत? सायक्लोपाम मध्ये डायसायक्लोमाइन बरोबर अजून कोणता ड्रग असतो? पॅरासिटामॉल. ओके, पॅरासिटामॉल. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सायक्लोपाम, डायसायक्लोमाइन 20 mg, पॅरासिटामॉल 500 mg. ओके. तर अँटी स्पाझमोटिक पण ऍक्शन आहे आणि पॅरासिटामॉल मुळे अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन पण आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन एक रॅशनल कॉम्बिनेशन आहे. सायक्लोपाम MF मध्ये डायसायक्लोमाइन बरोबर मिफेनेमिक ऍसिड असतं. ओके. तर हे थोडे मी ब्रँड नेम असेच ऍड केलेत. मेफ्टाल स्पाज किंवा मेफ्टाल स्पाज DS तुम्ही ऐकला असेल. त्यात मिफेनेमिक ऍसिड आणि डायसायक्लोमाइन कॉम्बिनेशन आहे. मिफेनेमिक ऍसिड 250 mg, डायसायक्लोमाइन. Sorry to disturb you, sir. Sir, which one is better, mefenamic acid as a potent anti-inflammatory or paracetamol is potent anti-inflammatory to be used? आता जर Day-to-day practice मध्ये out of this syllabus. तर याच्यामध्ये जर पॅरासिटामॉलचा विचार केला तर पॅरासिटामॉल जे आहे त्याला एनाल्जेसिक प्रॉपर्टी आहे, अँटीपायरेटिक प्रॉपर्टी आहे चांगली, परंतु पॅरासिटामॉल हा वीक अँटी इन्फ्लॅमेटरी आहे ऍज पर त्रिपाठी. आणि मिफेनेमिक ऍसिडची अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी जास्त आहे. परंतु आता याच्यामध्ये काय म्हणता येईल की याच्यामध्ये
जर अँटी इन्फ्लॅमेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला, अँटी इन्फ्लॅमेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू, तर पॅरासिटामॉल हा वीक अँटी इन्फ्लॅमेटरी आहे. त्यामुळं ऍज पर त्रिपाठी मिफेनेमिक ऍसिडचं अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी चांगली आहे. केडी त्रिपाठीचे बुक्स आहे फार्मॅक्सचं. आता क्लिनिकल सिनेरिओ मध्ये तुम्ही काय करतात? तुम्ही कोणतं प्रेफर करता? प्रिफरेबली सर मेफेनेमिक ऍसिड प्रिफर केलं जातं. मिफेनेमिक ऍसिड प्लस डायसायक्लो, डायसायक्लामिन. तेच आहे पॅरासिटामॉलचं जे आहे ना, त्याला This works very well for antispasmodic, but when it is associated with diarrhea or IBS like thing, it doesn't work properly. विच वन? Mefenamic acid. मिफेनेमिक ऍसिड. ओके. नाही, आता याच्यात कसं आहे, म्हणजे it is not as good as cyclopam. In case of when it is associated with diarrhea or IBS or associated intestinal this thing, what you can call disturbances, हा हा there cyclopam works very well than this. ओके. And तर this causes more acid peptic disorder, this thing, what you can call disturbances as compared to cyclopam. कोणता? मिफेनेमिक ऍसिड ना? Mefenamic acid म्हणून. ओके. तर आता तेच आहे, जर मिफेनेमिक ऍसिडचा जर विचार केला तर हा एनर्जेसिक, अँटीपायरेटिक आणि गुड अँटी इन्फ्लॅमेटरी आहे. तर जिथं इन्फ्लॅमेशन असेल, पेन प्लस इन्फ्लॅमेशन, तर त्यामध्ये आपण मिफेनिक ऍसिड प्लस डायसायक्लोमाइन देऊ शकतो. आता एनसेडचा जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे, ऍसिड सिक्रेशन वाढून पेप्टिक अल्सर, Dominant bit. तर याच्यामध्ये पाणी वगैरे पी, थिर हो थोडी. एनसेड मुळे जे पेप्टिक अल्सरची रिस्क आहे, तर ते पॅरासिटामॉल बरोबर कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू बाकी एनसेड. बरोबर आहे. तर ऍसिड डिस्पेप्सिया हे मेफेनेमिक ऍसिड बरोबर जास्त होतं, ते पण बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता कंडिशन कोणती आहे त्याच्यानुसार आपण सिलेक्ट केलं पाहिजे. जिथं इन्फ्लॅमेटरी प्रोसेस जास्त असेल तिथं मिफेनेमिक ऍसिड प्लस डायसायक्लोमाइन आयडियल राहील. जिथं इन्फ्लॅमेशन असं सिग्निफिकंट नाहीये तिथं डायसायक्लोमाइन प्लस पॅरासिटामॉल यूज केलं तरी चालू शकतं. ओके. आता इरिटेबल बावेल सिंड्रोम जे आहे त्यामध्ये बेसिकली एक्झॅक्ट कॉज हा क्लिअर नसतो. त्यामध्ये डायरिया प्रॉमिनंट इरिटेबल बावेल सिंड्रोम असेल किंवा काय, त्यामध्ये आपण कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट, आपण अँटीस्पाझमोटिक म्हणून किंवा पेन रिलीव्ह करण्यासाठी हे कॉम्बिनेशन यूज करतो. तर त्यामध्ये आपण सायक्लोपॅम पण यूज करू शकतो. तर इन्फ्लॅमेशन पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर मिफेनेमिक ऍसिड बेस्ट राहील ऍज कम्पेअर्ड टू पॅरासिटामॉल, कारण पॅरासिटामॉलला वीक अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन आहे. जर आपण इन्सेटचं क्लासिफिकेशन जेव्हा पाहू त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात राहील. ओके. त्यात क्लिअर कट दिलेला आहे. ओके. हे तुम्हाला माहीतच असेल, इंजेक्शन डायसायक्लोमाइन. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके. आता जे सायक्लोपाम नावाचं सस्पेन्शन आपण चिल्ड्रन मध्ये यूज करतो तिथं कॉम्बिनेशन वेगळं आहे. पहा, आपण सायक्लोपाम डायसायक्लोमाइन प्लस पॅरासिटामॉल टॅबलेट मध्ये म्हणलो, पण सायक्लोपाम सस्पेन्शन जे चिल्ड्रन मध्ये आपण यूज करतो त्यामध्ये काय कॉम्बिनेशन आहे ते माहिती आहे का तुम्हाला? सायमेथिकॉन आहे त्याच्यामध्ये. सायमेथिकॉन. अँटीफ्लॅच्युलंट. सायमेथिकॉन काय आहे? अँटीफ्लॅच्युलंट एजंट. यस, व्हेरी गुड. अँटीफ्लॅट्युलंट एजंट. ओके. सायमेथिकॉन अँटीफ्लॅट्युलंट एजंट. ओके. तर डायसायक्लोमाइन प्लस सायमेथिकॉन आहे. ओके. आणि सायमेथिकॉन हे गॅस वगैरे फॉर्मेशन होऊ देत नाही. तर ते कॉम्बिनेशन पहा चिल्ड्रन मधलं, म्हणजे नाव सेम आहे सायक्लोपाम, परंतु कंटेन वेगळं आहे सिरप मध्ये. ओके. तसंच मेफ्टल स्पास टॅबलेट आणि मेफ्टल स्पास सस्पेन्शन याच्यात पण तोच फरक आहे. तर चिल्ड्रन मध्ये आपण डायसायक्लोमाइन प्लस सायमेथिकॉन असं आपण यूज करतो. बरोबर आहे. ओके. आता हे तुम्हाला सांगितलं मी की बिलो 6 मंथ हे यूज करत नाही चिल्ड्रन मध्ये, अबो 6 मंथ आपण यूज करतो. ओके. तर ते
ऍज पर केडी त्रिपाठी आहे. तुम्ही यूज करता का Yes, sir. बिलो 6 मंथ? Yes, sir. करता, ओके. त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून काही डॉक्टर्स हे कोलिकेट ड्रॉप्स यूज करतात. Not proved, sir. नॉट प्रूव्ह, ओके. परंतु आता मी पेडियाट्रिशियन पण काही पाहिलेत की ते हे कोलिकेट ड्रॉप्स देतात. त्याचा इफेक्ट किती आहे काय आहे त्याविषयी मला माहित नाही. ओके, हो सर. तर ते पण पिडियाट्रिशियन सर टाळतात डायसायक्लोमिन द्या. हा, मग ते आता कसं आहे की कोलिकेड इझेड वगैरे देतात. कोणता कोलिकेड इझेड देतात sir. इझेड? हम्म. कोलिकेट इझेड मध्ये कोलायझा एक ड्रॉप येत होतो कोलायझा. त्यातले कंटेंट काय आहे ते पहा. कोलिकेड इझेड असेल किंवा कोलायका, मग त्यात म्हणजे आपल्याला डायसायक्लोमाइन अवॉइड करावं करण्यासाठी ते हे देतात का काय, म्हणजे कोलिकेट ड्रॉप्स आपण यूज करतो का ते एक पाहिलं पाहिजे. आता इथं म्हणजे डायसायक्लोमाइनच्या डोसेज मध्येच दिलेलं आहे पहा, चिल्ड्रन 6 मंथ टू 2 इयर्स. बरोबर आहे, 6. आता हे ओके, डायसायक्लोमाइन सायमेथिकॉन 6 मंथ टू 2 इयर्स 0.5 to 1 ml 3 to 4 times a day. ओके, तर बिलो 6 मंथ काय यूज करतात त्याविषयी एकदा आपण ते पाहिलं पाहिजे. आता ऍज पर बुक्स बिलो 6 मंथ डायसायक्लोमाइन नॉट रिकमेंडेड म्हणताय. ठीक आहे, आता क्लिनिकल प्रॅक्टिसचा सिनियर वेगळा राहू शकतो, त्याविषयी मला डिटेल आता तर माहित नाही. पण पिडियाट्रिशियन कोलिकेट ड्रॉप्स किंवा कोलिकेड इझेड म्हणून जे आहे, तर कोलिकेड इझेड मध्ये काय आहे ते पहा. अजून एक कोणतं तरी सांगितलं ना तुम्ही, कोलिकम कोणता? कोलिकॉन, ओके. कोलिकेड इझेड, ओके. कोलिकेड इझेड मध्ये डायस्टेज, पेप्सिन प्लस सायमेथिकॉन आहे. म्हणजे जनरली ते डायजेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, फ्लॅट्युलन्स, इन्फंट कोलिक जे असतं त्याच्यासाठी आहे. बरोबर, डायस्टेज पेप्सिन हे एन्झाईम आहे. ओके, ठीक आहे. बाकी जे तुम्ही ऐकलेले असतील ते तुम्ही ग्रुपवर टाका, आपण त्यावेळेस कार्मिसाइड यूज कर. कोणतं? कार्मिसाइड. कार्मिसाइड, Plain anti-flatulent. Plain anti-flatulent. कार्मिसाइड, येस सर. ओके. कार्मिसाइड सिरप, Is deflatulent drugs. ओके. कार्मिसाइड, ओके. ओके, कार्मिसाइड मध्ये फक्त सायमेथिकॉन आहे का? Yes, sir. ओके, सायमेथिकॉन, ओके. अँटी फ्लॅट्युलंट, हम्म. ओके. ठीक आहे, चालेल. ओके, ओके. कोलिकेट ड्रॉप सप्लाय झालंय. हे हिमालयाचा एक ड्रॉप आहे. ठीक आहे. व्हॅलिथामेट ऐकलंय तुम्ही ड्रग? Epidosin. येस, व्हेरी गुड. ब्रँड नेम पॉप्युलर आहे ते. सर्वायकल डायलेटेशन साठी यूज करतात वेन इट इज डिलेड ड्युरिंग लेबर, किंवा जे युरिनरी, बिलेरी किंवा इंटेस्टायनल कोलिक आहेत त्यात ते यूज करतात. तर इपिडोसिन नावाचा जो ड्रग आहे, ब्रँड नेम आहे, त्यात व्हॅलिथामेट आहे. आता हे ब्रँड नेम मी जस्ट का टाकलेत की तुम्हाला काही माहीत आहेत म्हणून मी डिस्कशन साठी टाकलेत. हे डिटेलमध्ये कोणी विचारणार नाही. तर व्हॅलिथामेट नावाचा ड्रग त्यात आहे. व्हॅलिथामेट जो आहे तो ड्रग अँटीकोलिनर्जिक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होईल. ओके, आणि व्हॅलिथामेट हा टर्शरी अँटी सिक्रेटरी अँटी स्पाझमोटिक ड्रग आहे. ओके, तर यूज कशात पाहिलाय तुम्ही व्हॅलिथामेटचा, इपिडोसिनचा? नॉर्मल During labor only. ओके, लेबर मध्येच पाहिलाय. During labor only when dilatation is delayed, हा, cervical dilatation is delayed, idiopathy. That ओके, time. ओके.
ओके, आता वसायको सिलेक्टिव्ह जे ड्रग आहेत ते तर आपण पाहणारच आता. आता ते दुसरे ड्रग आहेत, पायरेंजिपाइन आहे, ओके, किंवा ऑक्सिब्युटिनिन आहे. द पायरेंजिपाइनचा विचार केला तर तो टर्शरी कंपाऊंड, टर्शरी अमाइन आहे, अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक. आणि वसायको सिलेक्टिव्ह मध्ये मी काही ड्रग्स तुम्हाला सांगितले होते. ऑक्सिब्युटिनियम, ओके, ऑक्सिब्युटिनिन, डोरिफेनोसिन. सॉफ्ट ब्लॅडर. ओके, आता एस फॉर सोलिफेनासिन. आता हे नवीन ड्रग आहे सोलिफेनासिन. त्यानंतर ओ फॉर ऑक्सिब्युटिनिन, एफ फॉर फ्लेओक्झेट, टी फॉर टॉलटेरोडिन आणि डरचं डी फॉर डेरिफेनासिन. हे युरिनरी ब्लॅडरवर सिलेक्टिव्हली ऍक्ट होता, वसायको सिलेक्टिव्ह ड्रग आहे. मग आपण पुढे यूज करणार ते ड्रग युरिनरी कंप्लेंट मध्ये अर्ज इनकंटिन्युअन्स वगैरे. इनकंटिन्युअन्स, न्यूरोजेनिक ब्लॅडर, ज्याच्यात युरिनरी ब्लॅडरची कॅपॅसिटी वाढवायची आपल्याला, बरोबर आहे. म्हणजेच न्यूरोजेनिक ब्लॅडर मुळे जर युरिनरी इनकॉन्टिन्युअन्स असेल, स्पायना बायफिडा मुळे असेल, ओके, आणि नॉक्टर्नल एन्युरेसिस असेल, त्यात आपण यूज करू शकतो. नॉक्टर्नल एन्युरेसिस साठी अजून कोणते ड्रग यूज करता? जे लहान मुलं रात्री बेड. पायरेंजिक. ट्रिप्टोमर्स. कोणता? ट्रिप्टोमर. ट्रिप्टोमर. ओके, त्यातलं कंटेंट काय आहे? अँटीडिप्रेसंट आहे ना. इमिप्रामाइन मी ऐकलं होतं. इमिप्रामाइन, दॅट इज द कंटेंट सर. इमिप्रामाइन. ओके, इमिप्रामाइन. तर इमिप्रामाइन काय इफेक्टिव्ह माहितीये का? त्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. इमिप्रामाइनला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी, आणि त्याच्या अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण नॉक्टर्नल एन्युरेसिस मध्ये यूज करतो. ओके, तर जे पोस्ट प्रोस्टॅटेक्टोमी वसायकल स्पाझम असेल, प्रोस्टेट काढल्यानंतर जर स्पाझम झालेलं आहे युरिनरी ब्लॅडरचं, न्यूरोजेनिक ब्लॅडर आहे, स्पायना बायफिडा, नॉक्टर्नल एन्युरेसिस, म्हणजे जे डेट्रुझल मसलचं इनस्टॅबिलिटी असेल आणि युरिनरी फ्रिक्वेन्सी जास्त असेल, अर्ज इनकॉन्टिन्युअन्स आहे, परत परत लगविल जात असेल, ओके, तर अशा वेळेस आपण डेट्रुझल मसल रिलॅक्स करणारा आणि स्पिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट करणारे ड्रग देतो. आणि त्यामध्ये आपण अँटीकोलिनर्जिक पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते प्रेफर करायचे असं तुम्हाला कोणी विचारलं तर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे? वसायको सिलेक्टिव्ह म्हणजे सॉफ्ट ब्लॅडर निमोनिक आलं पाहिजे आणि ते ड्रग आले पाहिजे. ठीक आहे, नाव आता लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, पण एमसीक्यू साठी तुम्हाला लगेच क्लिक होणार आहे ते. ओके, एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू ते विचारू शकता. ओके, तर हे सगळे याच्यापैकी कोणता ड्रग ऐकलंय तुम्ही? फ्लोऑक्सेट. फ्लेओक्झेट ऐकलंय. ओके, फ्लेओक्झेट ऐकलंय. तर फ्लेओक्झेट युरिस्पाज म्हणून एक टॅबलेट आहे फ्लेओक्झेट. नंतर डेरिफेनासिन आहे, नंतर सोलिसेट, सोलिफेनासिन, ऑक्सिस्पाज, ऑक्सिब्युटिनिन आहे. तर हे वेगवेगळे ब्रँड नेम आहेत. ओके, आता हा ड्रग ऐकलाय का तुम्ही? ड्रोटाव्हेरिन, ड्रोटिन टॅबलेट ऐकली का? हो, ऐकली सर. हो, तर आपण तो अँटीस्पाझमोटिक म्हणूनच यूज करतो, बरोबर आहे, परंतु त्याची मेकॅनिझम थोडी वेगळी आहे. तो अँटीकोलिनर्जिक नाहीये. ड्रोटाव्हेरिन नॉन अँटीकोलिनर्जिक स्मूथ मसल अँटीस्पाझमोटिक ड्रग आहे. मग हा कसा ऍक्ट होतो? बाय इनहिबिटिंग फॉस्फोडायस्टेरेज एन्झाइम. मी तुम्हाला सांगितलंय की सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम हे 5-AMP मध्ये होतं विथ द हेल्प ऑफ फॉस्फोडायस्टेरेज एन्झाइम. जर आपण फॉस्फोडायस्टेरेज इनहिबिटर यूज केलं तर सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम होणार नाही आणि सायक्लिक एएमपीची लेवल वाढेल. आणि सायक्लिक एएमपी स्मूथ मसल मध्ये वाढलं तर काय होतं? स्मूथ मसल सायक्लिक एएमपी स्मूथ मसल मध्ये रिलॅक्स, म्हणजे स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी कशी आली लक्षात आली? हाऊ ड्रोटाव्हेरिन इज इफेक्टिव्ह बाय इनहिबिटिंग विच एन्झाइम? Phosphodiesterase enzyme. By inhibiting this enzyme,
the metabolism of cyclic AMP is inhibited, cyclic AMP level is increased, and this cyclic AMP responsible for antispasmodic effect. So in case of intestinal, biliary, renal colic, irritable bowel syndrome, uterine spasm, त्यामध्ये आपण ड्रोटावेरिन यूज करतो. ओके ओके. तर साईड इफेक्ट त्याचे आपण म्हणजे हेडेक, डिझीनेस, कॉन्स्टिपेशन, फ्लशिंग, फॉल इन बीपी साईड इफेक्ट आहेत. आणि लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, पण ते काही डिटेल तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त एक ड्रोटावेरिन नावाचा ड्रग तुम्हाला माहित असावं म्हणून मी इथं डिस्कस करतोय. ड्रोटीन नावाची टॅबलेट तुम्ही ऐकलीच असेल. ओके. ड्रोटीन प्लस मध्ये ड्रोटावेरिन प्लस पॅरासिटामॉल आहे. कोणत्या पेशंट मध्ये वापरताय, ऍडल्ट का चिल्ड्रन मध्ये वापरताय, हे कुठे यूज होतं? ऍडल्ट मध्ये. ओके. ड्रोटावेरिन मेफेनेमिक ऍसिड. चिल्ड्रन मध्ये ड्रोटीन नावाचे आय ड्रॉप पण आहे. ओके ओके. लास्ट आता मिड्रेटिकचा ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, याच्यामध्ये डिटेल केलेलं आहे. ॲट्रोपिनचा ड्रॉबॅक काय आहे, तो स्लो ऍक्टिंग आणि लॉंग लास्टिंग ऍक्शन आहे, म्हणून आपण बाकी मिड्रेटिक प्रेफर करतो. आणि बेस्ट रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग साठी ट्रोपिकामाइड आहे, कारण तो क्विकेस्ट ऍक्टिंग आहे आणि शॉर्टेस्ट ऍक्टिंग आहे. एमसीक्यू पण तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे. क्विकेस्ट ऍक्टिंग मिड्रेटिक आउट ऑफ दिस 4 अँटीकोलिनर्जिक ड्रग इज ट्रोपिकामाइड. आणि चिल्ड्रन मध्ये आपण काय प्रेफर करतो फॉर रिफ्रॅक्टरी टेस्टिंग? ॲट्रोपिन. ओके. हे काही आय ड्रॉप आहेत. ॲट्रोपिन सल्फेट तुम्ही पाहिलेलं ऐकलंच असेल. होम ॲट्रोपिन आय ड्रॉप आहे. सायक्लोपेंटोलेट आहे. ट्रोपिकामाइड आहे. ट्रोपिकामाइड फिनिलेपिन कॉम्बिनेशन वाले पण आय ड्रॉप आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. ते इंडिव्हिज्युअल ड्रग आपण पाहिलेले आहे. आता त्याचे युजेस ऑलरेडी आपण डिस्कस केले आहेत. फक्त आता उद्या आपण सुरुवातीला युजेस त्यांच्या ऍक्शन नुसार पाहणार आहोत. अँटी सिक्रेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू काय युजेस आहे, अँटी स्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू काय युजेस आहे, मिड्रेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू काय युजेस आहे, फार्मेकोलॉजिकल ऍक्शन वरून युजेस लक्षात ठेवायचे आहे. तर उद्या आपण युजेस डिस्कस करूया आणि त्यानंतर नेक्स्ट टॉपिक झाला तर चालू करूया वेळ भेटला तर. तर उद्या आपण 7:30 वाजता घेऊया. रविवार आहे तरी पण आपण घेणार आहोत. ओके सर. ठीक आहे. थँक्यू सर. ओके सर. ओके. गुड डे सर. थँक्यू सर. थँक्यू सर.